पाहूयात लिंग गुणोत्तर 2011च्या आकडेवारीनुसार. तर महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर किती आहे? 929 1000च्या मागे. आणि आपल्या भारताचं किती आहे? 940 1000 म्हणजे 29 30 म्हणजे 11ने आपण भारताच्या पण मागे 11ने आहेत. आणि महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तरामध्ये 22वा क्रमांक लागतो. 22वा हे लक्षात असू द्या. आणि महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर 2001मध्ये 922वर होतं आणि आता त्याची वाढ होऊन ते 929वर गेलं. 29 म्हणजे कसं 30ला 1 कमी, त्याच्यामुळे ही संख्या थोडीशी जास्त लक्षात राहील. आणि 930ला 1 कमी, थोडंसं एक घर मागे. तर आता आपण पाहूयात हे लिंग गुणोत्तराचं प्रमाण असणारे पहिले 5 जिल्हे कोणते आहेत आणि शेवटचे 5 जिल्हे कोणते, म्हणजे कोणत्या 5 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रात लिंग गुणोत्तर जास्त आहे आणि कोणत्या 5 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रात लिंग गुणोत्तर कमी आहे. तर पहिले 5 जिल्हे ज्यांच्यामध्ये सर्वात जास्त लिंग गुणोत्तर आहे ते आपण पाहून घेऊयात. तर लिंग गुणोत्तर सर्वात जास्त असणारे पहिले 5 जिल्ह्यांची ट्रिक काय आहे? 5 नाही 6 जिल्हे आहेत. तर 6 जिल्हे आहेत ना, म्हणजे आपण 3 आणि 3 वाटून घेऊ. पहिल्या तिघांची अशी ट्रिक आहे आणि त्यानंतरच्या तिघांची अशी ट्रिक आहे. म्हणजे एक सुईचा व्ही, एक उलटा व्ही. तर पाहूयात कसा आहे तो. तर सुरुवात होती रत्नागिरीपासून खाली सिंधुदुर्ग आणि डायरेक्ट एक्स्ट्रीम आग्नेयेकडे जिकडे जाईल तिकडे जाऊन द्यायचं. कोणी? गोंदिया आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया हे तिघं झाले. त्यानंतर कोणी? आता खालून झाला, आता वरून घ्यायचं आहे. सातारा, गोंदियाच्या अलीकडे कोणी? इथं भंडारा आहे ना. सातारा, भंडारा, गडचिरोली, हे का नाही. म्हणजे एक्स्ट्रीम आपण आग्नेयेला आलो, एक्स्ट्रीम आपण ईशान्येला गेलो, एक्स्ट्रीम आपण दक्षिणेला आलो. समजलं ना. म्हणजे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, सातारा, गोंदियाच्या अलीकडे कोणी? भंडारा, गडचिरोली. त्यातही हा चार्ट आपल्याला अजून अतिरिक्त माहिती पुरवतोय की सन 2001मध्ये लिंग गुणोत्तर सर्वात जास्त कोणाचं होतं? तर ते सिंधुदुर्गचं 1079. परंतु आता ते -43ने कमी होऊन 1036वरच आलंय आणि रत्नागिरीने प्रथम क्रमांक पटकावलाय. म्हणजे 2001 नंतर आपल्याला सिंधुदुर्गचं कमी झालेलं दिसतंय, जे की आहे आत्ता आहे सिंधुदुर्गचं 1036 आणि प्रथम क्रमांकावर आहे रत्नागिरी. त्याचं आहे 1122 लक्षात ठेवू शकता. सर्वात जास्त कोणाचं आहे? रत्नागिरीचं. किती आहे? 1122. आणि भंडारा आणि गडचिरोली या दोघांमध्ये वाढ झालेली आहे, प्लस तेही आपण लक्षात ठेवू शकता. भंडारा आणि गडचिरोली. आता लिंग गुणोत्तरानुसार शेवटचे 5 जिल्हे. तर 5 जिल्ह्यांचं कसं आहे? मुंबई शहर प्रथम क्रमांकावर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, बीड हे 5 ते जिल्हे आहे ज्यांचे लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे, म्हणजे अतिशय वाईट परिस्थिती आहे. तर मुंबई शहराचं लोकेशन इथे आहे. तर जर मुंबई इथे असेल तर मुंबई उपनगर कुठे असेल? मुंबई शहराच्या वर. ठाणे कुठे आहे? मुंबई उपनगराच्या वर. पुणे कुठे? थोडंसं आग्नेयेला. आणि बीड कुठे? अजून आग्नेयेला. म्हणजे आपण थोडक्यात असं ए काढल्यासारखं किंवा आपण एक असं शंकू काढल्यासारखं लक्षात ठेवू शकतो. मुंबई शहर, उपनगर ठाणे, पुणे, बीड. शहर उपनगर ठाणे, पुणे, बीड. म्हणजे थोडक्यात आपण असं पर्वत काढल्यासारखा लक्षात ठेवू शकतो. त्यातलं तर सर्वात कमी कोणाचं आहे? मुंबई शहराचं. किती? 832 ही संख्या आपल्याला लक्षात ठेवायची आहे 2011 नुसार. आणि 2001 नुसार मुंबई शहराचं किती होतं? 777. पण यांचं कमी आहे, परंतु जे की वाढत आहे. म्हणजे ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. निदान कमी आहे पण निदान वाढ तरी होते आहे मुंबई शहराची, मुंबई उपनगराची, ठाण्याची. परंतु पुणे आणि बीड या दोघांच्या बाबतीत खूप चिंतेची गोष्ट आहे. त्यात बीडच्या बाबतीत -20ने ते कमी झालेलं आहे आणि आत्ता आहे 916.
तर ही संख्या लक्षात ठेवा 832 मुंबई शहराची. महाराष्ट्रातील असं कोणतं शहर आहे ज्याची लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे, तर ते आहे मुंबई शहर, आणि ते किती आहे 832. तर अशा प्रकारे आपण लिंग गुणोत्तराच्या ट्रिक पाहून घेतल्यात.